पुढली बातमी आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशी संदर्भातली। उद्या ही चौकशी होणार आहे। रोहित पवारांच्या समर्थनार्थ शरद पवार मैदानामध्ये उतरणार आहेत। चौकशी वेळी शरद पवार पक्ष कार्यालयात हजर राहणार आहेत। मुंबईतील पवार गटाच्या कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचं समजतंय। तर दरम्यान रोहित पवार यांनी ईडी चौकशीबाबत काय ट्विट केलंय पाहूया। ईडी कार्यालयात उद्या चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आत्ताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे। मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वत्र यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्यामुळे याच दबावाखाली असल्यामुळे माझ्याबाबत ईडीने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये। उलट शरद पवारांसोबत आणि महाराष्ट्राचा अभिमान जपणाऱ्या संविधानावर विश्वास असलेल्या व्यक्तींसोबत एकजुटीने उभं राहावं। मात्र सध्या सुडाचं राजकारण बघता सर्व यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्यामुळे याच दबावाखाली असल्यानं कारण आपल्या कुणापुढेही न चुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचा आहे आणि महाराष्ट्र धर्म जपायचा आहे, असं ट्विट रोहित पवार यांनी केलंय। दरम्यान सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आम्ही शांतपणाने स्वाभिमानाने उद्या ईडीला रोहित जाईल। मी स्वतः त्याच्याबरोबर जाणार आहे। आदरणीय पवार साहेब मुंबईत आहेत उद्या दिवसभर आणि आपल्याला आठवत असेल ही 5 वर्षापूर्वी आदरणीय पवार साहेबांनाही इलेक्शनच्या आधीच ईडीची नोटीस पाठवण्यात आली होती आणि सगळ्या उभ्या महाराष्ट्राचे मी मनपूर्वक आभार मानते की त्या काळात रोहित आदरणीय पवार साहेबांबरोबर संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिला, याबद्दल मी मनापासून आभार मानते। आणि उद्या रोहित जाईल, आमच्याकडून सगळं सहकार्य होईल आणि त्याचबरोबर अतिशय शांततेच्या मार्गाने आम्ही जाऊ। राजकारण, ईडी, सीबीआय एजन्सी सरकारी कुठल्या दृष्टीनं काम करतायत हे जरा खाजगी त्यांच्याशी बोललात अधिकाऱ्यांशी तर ते सांगू शकतात, ते ओपन सांगू शकत नाही। आणि आज रोहित पवारांना सुद्धा त्याच पद्धतीनं टार्गेट केलं जात आहे आणि जो झुकता नहीं उसको सरकारी यंत्रणा का वापर करके झुकाओ हे चाललं आहे। पण मला विश्वास आहे की रोहित पवार झुकणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।